नमस्कार मंडळी, आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा वापर करून हॉटेल स्टाईल मिक्स डाळ तडका बनवणार आहोत। तर ही डाळ तडका बनवण्यासाठी इथे मी मसूरची डाळ, हिरव्या मुगाची डाळ, पिवळी मुगाची डाळ, चणा डाळ, यानंतर मसूरची डाळ घेतलेली आहे। 5 प्रकारच्या इथे डाळींचा मी वापर केलेला आहे। खूपच पौष्टिक अशी ही डाळ बनवून तयार होते। एकाच प्रकारची डाळ आपण नेहमी बनवत असतो, तर अशा पद्धतीने मिक्स डाळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता या डाळी सगळ्या स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, 2 ते 3 वेळा मी डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। आता डाळ बनवायला घेऊया। यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये धुतलेली सगळी डाळ घालायची आहे। तुम्ही या डाळी धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत सुद्धा ठेवू शकता, पण मी डायरेक्टच बनवणार आहे। आता यामध्ये 2 स्लाइस केलेले असे टोमॅटो घातलेले आहे, 1 स्लाइस केलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत। यानंतर आलं घेतलेलं आहे, आलं किसून घालायचं, यामुळे डाळीला फ्लेवर खूप छान येतो। नक्की ट्राय करून बघा। यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून टाकला आहे, यामुळे लसणाचा फ्लेवर जो आहे डाळीत उतरतो। पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा इथे काश्मीरी मिरची पावडरचा वापर केलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 1 चमचा मी मीठ घातलेला आहे। यानंतर डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं। तर मी इथे 1 वाटी डाळ पूर्ण झालेली होती सगळी मिळून, इथे यासाठी मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे। 1 चमचा तेल घालून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे डाळ चांगली शिजते। आता झाकण लावायचं आहे कुकरला। त्यापूर्वी शिटीच्या साईडला थोडंसं तेल घालायचं, म्हणजे डाळ बाहेरच्या साईडला ओतून जात नाही। झाकण लावून 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या। तर मी डाळीला 5 शिट्या काढून घेतलेल्या आहे। हे बघा, डाळ मस्त आपली शिजलेली आहे। आता मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर आता ही डाळ पुन्हा एकदा चांगली कड काढून घेऊया, म्हणजे उकळी काढून घेऊया। तर डाळीला आता छान उकळी आलेली आहे। आता रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका बनवण्यासाठी आपण याला तडका देऊया। तर यासाठी इथे गॅसवर मी तडका पॅन ठेवलेला आहे। 2 मोठे चमचे तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर चांगलं वितळू द्यायचं। यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं। जिरं आणि मोहरीचा चांगला खमंग सुगंध यायला लागला की 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। तडका दिल्यावर लसणाचा चांगला सुगंध यायला लागला खमंग की यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची, 1 लाल मिरची, यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, थोडीशी कसुरी मेथी, इथे मी हिंग पावडर सुद्धा घातली आहे। व्हिडिओ स्किप झाला, नक्की घाला। आता हा तडका गरमागरम या डाळीवर घालायचा आहे। या तडक्याचा सुगंध तर घरभर इतका मस्त पसरलेला आहे। गॅस मी इथे स्लो ठेवलेला आहे। तडक्याचा सुगंध डाळीत उतरण्यासाठी कुकरचं झाकण लावून 1 मिनिटभर ही डाळ चांगली वाफवून घ्यायची। गॅस आता मी बंद केलेला आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मस्त आपली रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी पौष्टिक अशी मिक्स डाळ तडका आपली तयार झालेली आहे। नेहमी आपण एकाच प्रकारच्या डाळी बनवत असतो, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीची डाळ बनवली तर घरचे देखील आवडीने खातील। आणि ही डाळ वेगवेगळ्या प्रकारच्या या डाळीचा वापर आपण इथे केलेला आहे। 5 प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत, त्यामुळे ही डाळ पौष्टिक देखील आहे। तर मंडळी, अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। खूपच चवीला भन्नाट लागते, अतिशय चविष्ट बनते। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।